मोहनराव दिघे हे एक गव्हर्नमेंट कर्मचारी होते. ते एका गव्हर्नमेंट कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता. तो पण कामासाठी जपानला असायचा आणि काही वर्षापूर्वीच त्यांच्या बायकोच्या आजारपणात निधन झाले होते. त्यामुळे ते एकटेच होते. उन्हाळ्याचे दिवस संपून नुकतेच पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होणार होते. निसर्गाच्या सानिध्यात निळ्याभोर आकाशाचे निरीक्षण करताना मनामध्ये विचार यावा आणि सरसर डोळ्यामधून समोरून आणि मनातून जीवनाचा चित्रपट उलटून जावा. आतापर्यंत नक्की जगलो कोणासाठी आणि कशासाठी, हा प्रश्न आयुष्याच्या शेवटपर्यंत तसाच राहिला होता. परंतु या प्रश्नाचे उत्तर काही मिळतच नव्हते. वयाचे 65 वर्ष उलटून गेलेले मोहनराव दिघे गव्हर्नमेंट नोकरीतून निवृत्त झाले होते. आज सकाळी जेव्हा वॉकिंग करून ते घरी येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल. पण आता मला समजत नाही की मला खरं स्वातंत्र्य भेटलं आहे की मी मृत्यूच्या दिशेने जात आहे. आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे. एक एक क्षण खूप मुश्किलीने निघत आहे. राहून राहून त्यांना आपल्या गावची आठवण येत होती. गावातले मोकळे वातावरण, छोट्या छोट्या गल्ल्या, मुठीत बसलेली एवढी गावातली लोक, सगळे काही इतके छोटे होते की एका दिवसात सगळे गावच मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्यात लोकांशी एक एक करून भेट होईल. त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मुठीमध्ये आहे, पण ते छोटेसे जग जसे हातातून निसटले तसे सगळं काही सुटून गेले होते. खरं तर शहरात येण्या अगोदर मोहनराव दिघे आपली बायको उषा आणि एकुलता एक मुलगा आर्यन सोबत गावालाच राहत होते. पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या छोट्याशा गावामधून शहरात यावे लागले होते, जिथे त्यांनी स्वतःचे घर पण खरेदी केले होते. पण शहरात आल्यानंतर 3 वर्षानंतर मोहनरावांची बायको उषा हिला हार्ट अटॅक येऊन ती स्वर्गवासी झाली. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आर्यन परदेशात गेला. तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल झाले, ज्यामुळे त्यांना तिकडे नोकरी सुद्धा मिळाली. काही दिवसांनी त्यांनी एका भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिकडचा झाला. सुरुवातीला आर्यन त्याच्या वडिलांना कधी कधी फोन करायचा, पण आता मोहनराव दिघे आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने उलटून गेले होते. या मोठ्या शहरात मोहनराव एकदम एकटे पडले होते. आज जेव्हा सकाळी वॉकिंग करून मोहनराव घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली. त्यांनी कॉल रिसीव्ह केला तेव्हा तिकडचा आवाज, हॅलो बाबा, मी आर्यन बोलत आहे. हा बा, बोल, कसा आहेस तू? तुझी मुलं कशी आहेत आणि सुनबाई कशी आहे? एका श्वासात मोहनराव दिघेंनी कितीतरी प्रश्न विचारले होते. बाबा, आम्ही सर्वजण ठीक आहोत. तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे बाळा. आता तब्येतीचं काय घेऊन बसला आहेस? या वयात तर काही ना काही आजार चालूच असतात, पण शरीर चालत आहे त्यामुळे मी देवाचे आभार मानतो. काय झालं बाळा? आज खूप दिवसांनी माझी आठवण आली. काय सांगू बाबा, मी आता हे आयुष्य एवढं व्यस्त झाले आहे की काही करायला वेळच भेटत नाही. खूप दिवसांपासून रोज विचार करत होतो की तुम्हाला फोन करेन, पण काही ना काही दररोज काम निघत होते. हे तू बरोबर बोलत आहेस बाळा. जसजसे पट वाढते तसतसे जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात. बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला राग तर येणार नाही ना? किंवा तुम्ही वाईट वाटून तर घेणार नाहीत ना? बोल ना बाळा आर्यन, वाईट वाटण्यासारखं काय आहे? बाबा, आम्ही विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटे आहात. आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचे तर तुम्हाला माहीतच आहे. कधीतरीच आम्हाला भारतात यायला भेटते. त्यामुळे तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत जपानला या. इथे तुमची नातवंडे सुद्धा तुम्हाला पाहून खूप खुश होतील आणि तुमचा वेळ सुद्धा इथे सुखात निघून जाईल त्यांच्यासोबत. इथे मला तुमची काळजी वाटते. दररोज जर तुम्ही इकडे येणार असाल तर आम्ही सुद्धा निश्चिंत होऊ.
आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून मोहनरावांना खूप छान वाटले. ते विचार करू लागले की रिटायर होऊन आता 5 वर्षे झाली आहेत. कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानक माझे डोळे बंद होईल आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोहोचू शकणार नाही. हा विचार करून मोहनरावांनी आपल्या मुलाला आर्यनला होकार दिला येण्यासाठी. मग आर्यन म्हणाला, बाबा आता तुम्ही आमच्याजवळ येणार तर मग आपल्या भारतातल्या घराची शेतीची काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका. आणि आर्यनच्या बोलण्याने मोहनराव नाराज झाले. कारण की या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप आठवणी जुळल्या होत्या. या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवले होते. परंतु आर्यन सुद्धा बरोबर बोलत होता, कारण एकदा जपानला गेल्यावर परत या घरात कोणी येणार नाही. हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी संमती दर्शवली आणि दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात आली. काही दिवसातच घराचा सौदा झाला. जवळजवळ 1 महिन्यानंतर आर्यन भारतात आला आणि घराचे पैसे स्वतःजवळ घेऊन व्यवस्थित ठेवलं. असं मोहनरावांनी बँकेमध्ये जी FD केली होती ती आर्यनने त्याचं सुद्धा ड्रॉप बनवून कॅशमध्ये केली आणि सर्व संपत्ती विकून ते जपानला जाण्यासाठी तयार झाले. मोहनराव आणि आर्यन एअरपोर्टवर पोहोचले आणि म्हणाला, बाबा तुम्ही इथे सोफ्यावर बसा, मी सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला जातो. कारण त्याला खूप वेळ जाईल. एवढा वेळ तुम्ही उभे राहू शकणार नाही, तुमचे पाय दुखतील. त्यापेक्षा तुम्ही इथे बसा, जे काय असेल ते मी फॉर्मॅलिटी करून येतो, मग तुम्हाला मी घेऊन जातो. मोहनराव तिथे सोफ्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले. एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले. जे घर त्यांच्या बायकोने एवढे आवडीने बनवले होते त्या घराला विकताना त्यांचे मन भरून आले होते. शहरातील अगोदरच मोहनराव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू. पण उषा काही तयार झाली नाही. ती म्हणाली, आपण जर घर घेतले तर आपण वर्तमान आरामात जगू शकू, पण आपल्या भविष्याची काय चिंता लागून राहील. छोटे का होईना आपल्या हक्काचे घर किंवा फ्लॅट लोन खरेदी करून घेऊया आपण. त्यामुळे कमीत कमी आपल्याला म्हातारपण कुठे भटकायला लागणार नाही. किती आवडीने मी हे घर बनवले होते आणि उषा सुद्धा थोडे दिवस या घरात राहू शकली होती. अचानक एका रात्री तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही उषाला वाचवू शकले नाही. आणि या दिवसात मला एकट्याला सोडून निघून गेली. उषाच्या मृत्यूनंतर आर्यन थोडे दिवस भारतात आला होता आणि आता काही दिवसात परत सुद्धा गेला होता. परंतु गेल्यानंतर मोहनराव खूप एकटे पडले होते. कुठेच त्यांचे मन लागत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात राहणे म्हणजे त्यांना जड वाटत होते की हे घर त्यांना खायला उठत होते. मोहनरावांनी घरातली कामं कधीच केले नव्हते, पण आता ते स्वतः स्वयंपाक करायला लागले होते आणि घरातील साफसफाई करण्यासाठी कामवाली बाई त्यांनी ठेवली होती. अचानक मोहनराव भूतकाळातून बाहेर आले. खूप उशीर झाला होता. आर्यन अजून सुद्धा चेक इन करून कसा आला नव्हता. त्यांनी घड्याळाच्या काट्याकडे पाहिले तर आर्यन जाऊन 2 तास झाले होते. मोहनरावांनी जपानला जाणाऱ्या फ्लाईट काउंटरवर जाऊन विचारले की मॅडम, माझे नाव मोहनराव दिघे आहे, माझ्या मुलाचे नाव आर्यन दिघे आहे. आम्हाला जपानला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचे आहे. माझा मुलगा चेक इन करण्यासाठी गेला होता, पण तो मला कुठे दिसत नाही. मोहनरावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली की हो सर, आर्यन दिघे नावाचे प्रवासी इथे आले होते, त्यांनी चेक इन केलं होतं. सर, जपानला जाणारी फ्लाईट निघून तर 1 तास होऊन गेला आहे. त्या महिलेचे बोलणे ऐकून मोहनराव खूप हैराण झाले. ते म्हणाले, पण मॅडम, मला त्याच फ्लाईटने जपानला जायचे होते. मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी काय निघू शकते? असे कधीच घडू शकत नाही सर. जेव्हा प्रवाशांच्या फ्लाईटने जाणार होते ते सगळे गेले आहेत. कोणताच प्रवासी मागे राहिलेला नाही. जर प्रवासी पोहोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासीच्या नावाची घोषणा करतो. त्या महिलेचे बोलणे ऐकून मोहनराव भरलेल्या आवाजात म्हणाले, तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा जपानला गेलाच कसा? याचा अर्थ असा झाला की त्याने माझे तिकीट घेतलेच नव्हते.
हा कसला कपटीपणा आहे? मोहनरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते आपले डोके पकडून जमिनीवर पटकन बसले. विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी कसा असू शकतो? त्याने मला फसवून माझे घर, शेती सगळं काही विकलं आणि त्याच्यासोबत दुसऱ्या देशामध्ये राहायला घेऊन जातोय असं सांगून मला इथे विमानतळावरती सोडून दिलं. माझा मुलगा इतका कपटी झालाच कसा? त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांना सुद्धा कष्ट करण्यात घालवले होते. उषा मला नेहमी सांगायची की म्हातारपणासाठी आपल्याला थोडे तरी वाचून ठेवायला पाहिजे. पण माझे एकच उत्तर असायचे की आपल्याला फक्त एकच मुलगा आहे. जर आपण त्याच्या सुखाचा विचार नाही केला तर कोण करणार? आर्यन एक खेळणं मागत होता तेव्हा मी त्याला 2 खेळणी घेऊन देत होतो. त्याचा एकच हट्ट होता की मी परदेशात शिकायला जायचे आहे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी माझे जीवाचे रान करून कुठून कुठून पैसा गोळा केला होता मलाच माहिती. कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरला होता. माझ्या डोक्यात फक्त आर्यनचा हट्ट पूर्ण करायचा विचार होता. माझा मोठा भाऊ दिनेश दादा सोबत सुद्धा भांडण झाले होते कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता. तो म्हणायचा की जर तुझ्यात सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतो? आपल्या देशात नाही का तो शिकू शकत? आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही का करत? माणसाने नेहमी अंतरून पाहून पाय पसरावे. माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता. त्याच दिवशी मी मनात ठरवले होते की आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाऊल ठेवणार नाही. त्याच वेळेस आम्हा दोघा भावांच्या नात्यांमध्ये कडूपणा आला होता. पण पाहिले गेले तर त्याने काही चुकीचे बोलणे नव्हते. ते ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध तोडले होते, आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला बेवारस सोडून धोका देऊन निघून गेला होता. ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती त्याच दिवसात त्याने मला असं रस्त्यावर सोडून दिलं होतं. सिक्युरिटी कर्मचारीच्या आवाजामुळे मोहनरावांची तंदुरी तुटली. ते कर्मचारी त्यांना विचारत होते की सर तुम्हाला कुठे जायचे आहे? मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलो पाहत आहे. बाळा, मी कुठे जाणार? माझा आता कोणताच ठिकाणा राहिला नाही. मला तर माझ्या मुलासोबत जपानला जायचे होते पण तो तर मला सोडून निघून गेला. आता माझं नशीब मला कुठे घेऊन जाईल हे मला स्वतःलाच माहीत नाही. एवढं बोलून मोहनराव शेजारच्या टेबलचा सपोर्ट घेऊन उठले. काय करावं त्यांना काही कळतच नव्हतं. दुःखी मनाने ते एअरपोर्टवरून बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा, अशा कठीण परिस्थितीत आता मी कुठे जाऊ? आता मला कोण आसरा देईल? आता तर माझे घर सुद्धा माझ्याजवळ राहिले नाही. मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का? करेल का तो माझी मदत? त्याने मला माफ केले असेल का? पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही. दादा समोर रडेल, माझी मजबुरी सांगेल, कदाचित त्याचे मन पाघळेल. एकदा जाऊन पाहतो हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले. 2 तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले. दादाच्या दरवाजाची बेल वाजवली तर त्याच्या मोलकरणीने दरवाजा उघडला आणि विचारले कोणाला भेटायचे आहे? दिनेश दादा आहे का घरी? हो आहे ना. दिनेश दादा घरातच आहे. पण तुम्ही कोण आहात? दादाला सांगा की त्यांचा लहान भाऊ आलेला आहे. त्याच वेळेस दिनेश दादा बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले. आपल्या मोठ्या भावाला पाहून मोहनरावांना खूप भरून आले आणि आपल्या दादाला मिठी मारून जोरजोरात रडायला लागले. दिनेश दादा त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले. परंतु मोहनराव काही सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून एका पाठोपाठ अश्रू वाहत होते. दिनेश दादाने मोलकरणीला पाणी आणायला सांगितले. मोहन, काय झाले आहे? तू अशा प्रकारे का रडत आहेस आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? हे घे पाणी पहिल्यांदा आणि शांत हो. आता तू तुझ्या घरात आहेस. आपल्या दादाजवळ तुला रडण्याची काही गरज नाही. तुझा दादा तुझ्या सोबत आहे. मोहनरावांनी एक मोठा श्वास घेऊन थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाला, दादा मी काय सांगू तुला? मुलाने कपटीपणा केला आहे. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की हा दिवस सुद्धा मला पाहायला भेटेल. तू मला नीट समजावून सांग. मला काहीच कळत नाही आहे मोहन. तुझी ही परिस्थिती पाहून माझ्या मनात नाही तसे विचार येत आहेत. दिनेश दादा मोहनरावांना म्हणाले. दिनेश रावांनी सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली.
दिनेश दादा एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, हा कसला कपटीपणा आहे. तो आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छाच आपल्या जीवनाचे रान केले आणि तुझ्या सोबतच असे घडले. आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का? आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत दादा. आता मला काही समजत नाही. मी काय करू या वयात. आता मी कुठे आहे, नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. हे चांगले होईल की तुला मला माहीत असलेल्या चांगल्या वृद्धाश्रमामध्ये पाठव. हे काय बोलत आहेस मोहन? आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी बोलत आहे. हे घर तुझे आहे. माझी मुलगी कोमलच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली. तुझी वहिनी गेल्यानंतर मी एकटा पडलो होतो. आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल. आपल्या दादाचे बोलणे ऐकून मोहनरावांना थोडेसे हलके वाटले, परंतु मोहनरावांना आपल्या दादावर ओझे बनून राहायचे नव्हते. त्यामुळे ते आता सुद्धा काळजीत होते. दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा दरवाजाची बेल वाजली. मोलकरणीने दरवाजा उघडला तर समोर दादाची मुलगी कोमल उभी होती. कोमल काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती. इतक्या वर्षांनंतर आपल्या चुलत्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि कोमल पळत जाऊन आपल्या मोहन काकांना मिठी मारली आणि त्यांची तब्येत कशी आहे ते विचारले. कोमलला जेव्हा मोहनरावांबरोबर जे झाले ते समजले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि दुःखी सुद्धा झाली होती. तिला देखील विश्वास बसत नव्हता की आजी आणि आर्यन आणि आपल्या वडिलांसोबत असे काही करेल. दुसऱ्या दिवशी कोमलने आपल्या वडिलांना आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एक वेगळ्या रूममध्ये निघून गेली. मोहनरावांनी पाहिले की कोमल मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती. कोमलला ऑनलाईन क्लास घेताना पाहून मोहनराव यांच्या मनात विचार आला आणि जेव्हा कोमल बाहेर आली तेव्हा ते कोमलला म्हणाले की बारा, एक गोष्ट सांग, मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का? घरी बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगले काम होईल की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो. मोहन म्हणजे बोलणे. आपण कोमल म्हणाली, का नाही काका, तुम्ही तर चांगले इंजिनियर होऊन गेले आहात. आजकाल तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला कंपनीत सुद्धा जायची गरज नाही लागणार. कंपनीतल्या सारखे तुम्हाला उभे राहून काम करावे सुद्धा लागणार नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमचे काम पूर्ण करून देऊ शकता आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल चांगलं नॉलेज सुद्धा आहे. कोमलने मोहनरावांना ऑनलाईन रिझ्यूम बनवून आपल्या कंपनीमध्ये पाठवला आणि काही दिवसातून त्यांना नियुक्त करून घेतले. मोहनरावांना ऑनलाईन कामाचे चांगले पैसे भेटायला लागले होते. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्या मोबाईलवरून काम करत होते आणि ते आपल्या खर्च स्वतः काढत होते आणि त्यांना जगण्याची नवी उमेद भेटली होती. आता मोहनराव पहिल्यासारखे चांगले राहायला लागले होते. जेवणार आता खूप खुश होते. त्यांना आनंद पाहून दिनेश दादा सुद्धा खूप खुश होता. मोहनरावांची गरीब मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी इंजिनिअरिंगचे सेंटर उघडले आणि यात त्यांची पुतणी कोमल आणि त्यांची चांगलीच मदत मिळाली. कोमलच्या मदतीने त्यांनी जागा रेंटवर घेतली आणि इंजिनिअरिंग विषयाचे सर्व विषयांशी शिकवण्यासाठी त्यांनी 2 कामावर शिक्षक नेमले आणि त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर काही गरीब मुली फी देऊ शकले नाही तर त्यांना फ्रीमध्ये शिकवत होते. त्यामुळे त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता होती. मोहनरावांच्या समाजकारणाला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले, ज्यांनी मोहनला कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली. एकाच वर्षात त्यांच्यापासून सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते. पण म्हणतात ना, कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावीच लागतात. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगावीच लागतात. आर्यनने आपल्या वडिलांना दिला होता त्याच धोक्याच्या फळामुळे तो कसा वाचू शकत होता. आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी आर्यनने आपल्या वडिलांना पैसा घेऊन वडिलांना लुबाडून आणलेला पैसा होता. त्याच मित्राने आर्यनला सर्व पैसे हडप करून धोका दिला होता. पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी आर्यनने पहिलेच नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती.
शेवटी परदेशातून बिना पैशांसाठी दिवस ठेवू शकत होता. जे थोडेफार पैसे वाचले होते त्यात पैसे त्याने तिकीट काढली होती आणि ते लोक भारतात परत आले होते. भारतात येऊन आर्यन आपल्या बायकोपोरांसोबत त्याच्या सासरी राहू लागला. नोकरी शोधत होता, पण त्याला मोठी नोकरी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्यांना त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. सासरची लोक आपल्या बेरोजगार झाल्याने किती दिवस इज्जत देतील. आर्यनला आता समजू लागले होते की आपले सासरवाडी का आपल्याला कमीत कमी मिळत आहे. तो त्यांच्या जीवनाला आता पूर्णपणे कंटाळला होता, पण आता काही करू शकत देखील नव्हता. एक दिवस जेव्हा त्यांनी पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून त्याचे बाहेर आला. पेपरमध्ये लिहिलेले होते की नेहमी स्पष्ट करणारी लोक आपल्या अडचणींना घाबरत नाहीत, आपल्या नेहमी मेहनतीने अडचणींना दूर करण्याचे प्रयत्न करतात. कष्ट करूनच आपण आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो. श्री मोहनराव दिघे यांना 65व्या वर्षी आपल्या मधल्या एका कामगाराला पुनर्जीवन दिलेल्या आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले. श्री मोहनराव दिघे हे महान कामगारांमध्ये एक आहे जेणेकरून मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले. त्यांच्या या महान कार्याप्रमाणे विचार करून त्यांना पुरस्कार प्राप्त करत आहे. पेपर मला छापलेल्या बातमीसोबतच त्यांच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्ता सुद्धा दिला होता. अरे मला सांगण्यासाठी आपल्या बायकोसोबत लगेच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाला. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की खूप मोठे इन्स्टिट्यूट बनले होते. जेव्हा आर्यन आणि त्याची बायको आतमध्ये गेले तर मोहनरावांना भेटायचे आहे. गार्डने त्यांना ऑफिसमध्ये बसवले आणि तो मोहनरावांना बोलवायला गेला. आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना पाहून आर्यन हैराण झाला होता. कधी काही त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद जरी दिसत होती आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकत होता. मोहनराव आतमध्ये येतात आर्यन त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला. म्हणून आपल्या मुलाला अचानक आपलं आलेलं पाहिजे करताना हैराण झाले. तेव्हा आर्यन म्हणाला, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला दुःख देऊन तुमच्या घरी शेती विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो, पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे. माझ्यासोबत सुद्धा खूप मोठा धोका झाला आहे. आता मला तुमचा सहारा पाहिजे. बाबा मला आधार द्या. बाळा, कदाचित तू विसरला आहेस की ईश्वराच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा पडते तेव्हा सगळ्या मोठा आवाज उत्तर देईल. आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची, तर मी माझ्यासोबत जे काही केले आहे त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. म्हाताऱ्या बापाचा विश्वास ठेवला आहे. मला इथे एकट्याला मारण्यासाठी सोडण्याचा अगोदर तू माझ्याबद्दल एक सुद्धा विचार केला नाहीस. अरे कमीत कमी एवढा तरी विचार करायला पाहिजे होता की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील, काय खाईल, कोणाकडे जाईल. बाजूला तो आहेस. अनिता बाजूला दिनेश दादाची मुलगी कोमल आहे, जी लग्न होऊन परक्या घरी जाऊनही आपल्या वडिलांची काळजी घेते आणि सोबतच आपले सासर सुद्धा सांभाळते चांगले. तेव्हा त्यांची सून कुठे अश्रू बाहेर काढून म्हणाली, बाबा माता जे झाले त्याला आपण बदलू शकत नाही, पण तुम्हाला माहीत आहे की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलेलो आहे. एकेका पैशासाठी आम्ही लोकांसाठी तरसत आहोत. मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च आहे. तुम्ही सांगा आता मी कसे जगायचे. आर्यन म्हणाला, बाबा तुम्ही तर आम्हाला काही मदत केली तर. मोहनराव लगेच स्पष्टपणे म्हणाले, एकदा मी तुमच्याकडून धोका दिलेला आहे. यापेक्षा जास्त धोका खाण्याची माझ्याजवळ शक्ती नाही. तुम्हाला जे काही करायचे ते करा. जो काही पैसा मी कमवला आहे माझ्या स्वबळावर कमवला आहे. त्या पैशातला 1 रुपया सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी नाही. जर मी या म्हातारपणात एवढे सगळे कमवू शकतो तर मग तुमचे वय काय आता कमी राहिलेले नाही. स्वतःचे पैसे स्वतः कमवा आणि स्वतःच्या आयुष्यात कसे जगायचे आहे ते स्वतः ठरवा. कोण आयुष्यात माझ्याजवळ परत कधीच तुमच्या आयुष्यात माझ्याजवळ परत कधीच येऊ नका. माझ्या क्लासची वेळ झाली आहे, मी निघतो. तुमचा मुलगा आणि सून आपल्या वडिलांची पाहत होते. ते दोघे काय बोलण्याच्या आत मोहनराव उठले आणि आपल्या क्लास घेण्यासाठी निघून गेले. मुलगा आणि सून काढून परत निघून गेले. आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. पण वाटलं का आर्यन जे मोहनरावांबरोबर वागला ते योग्य आहे का? मला तर असं वाटतं कोणत्याच मुलाने असे वागू नये.
असे मला वाटते, कारण या वयात बिचारे वडील काय करणार. धन्यवाद.